आरक्षण आणि मराठ्यांबद्दल तू मोबाईलवर तुझ्या टाकल्यामुळे जर तुला मताची भीती वाटत असली त्यांच्या, तर आमच्या सुद्धा मताची भीती एवढं ध्यानात ठेव. मग तो न टाकल्यामुळे सुद्धा आम्ही मतदान नाही करणार तुला. आपल्याला जागावं लागणार, जातीसाठी जिवंत व्हावं लागणार आहे, जागावं लागणार आहे जातीसाठी. आपल्याला जातीचे रक्षक बनावं लागणार. आज तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली. मी मराठवाड्याचा दौरा नंतर घेणार होतो. आपण प्रत्येक जिल्ह्याला तालुक्याला बैठक आलो पश्चिम महाराष्ट्र झाल्यावर. पण तुम्ही एकच काय खेळ केला मला कळत नाही. सगळं मंगल कार्यालय भरिलं तुम्ही. मला नाही वाटत तुम्हाला वेळ दिलता, कारण तुम्हाला आम्ही एवढं दिलं की आम्हाला तुमच्याकडे मुक्कामाला यायचं. कारण आम्हाला पुढच्या गावाला जायला जवळ नाही. तुळजापूरच्या सगळ्या बांधवाला सांगितलं की आम्ही मुक्कामाला तुमच्याकडे यायला पाहुणे म्हणून. आणि पाहुणे म्हणून जेव्हा लागेल ना, त्यानंतर तुमची भाऊकी बी आली. भाऊकी बी आली. आज ते अंतरवाली यांची मायला पण चाबर येते तुम्ही. त्या भाऊकीला प्रमाणपत्र द्या ना तुम्ही. हो ना, त्या भाऊकीला प्रमाणपत्र द्या ना तुम्ही. ही एनटी देत तारक सगळे एनटीत जाते. खरंच ना, तुम्हाला खोटं वाटतंय का? यांची भाऊकी अरे पण येते ना, ते हिस्सा नाही मागणार तुम्हाला, काय नाही करणार. मी लिहून देतो तुम्हाला त्यांच्याकडून की तुम्हाला हिस्सा नाही मागायचा. लय रक्त सांगलाय त्यांनी तुमच्यासाठी. आपल्याला ह्या आंदोलनाची पूर्ण ताकदीनं तयारी करायची. खरंच नतमस्तक मी तुमच्या पुढं की तुम्हाला वेळ नाही देऊ. जर तुम्ही एवढ्या संख्येने जमतात तर याचा अर्थ राज्यात जातो मराठी किती पेटून उठले जातो. न बोलून जर लोक येणार असले ना तर राज्य खूप घाबरत. आणि एकजूट समाजाला सरकार देत. जो समाज एकजूट असेल त्याला कुठलंही सरकार असू द्या वाकतच. आणि यांनी तर आता आपली खोडी केली. आपल्या वाटा यांनी जायला नव्हतं पाहिजे पण गेले. आता बदला मतलब पूर्ण घ्यायचा. एकही मागणी आपली यावेळेस ठेवायची नाही. निर्णायक शेवटचं आंतरराष्ट्रीय आंदोलन करायचं. ही शेवटचा दौरा म्हणायचा आता. पण मराठ्याची एक गोष्ट सुद्धा मागे ठेवायची नाही आता. आणि सगळ्या बाजूने सावध राहा. सगळ्या बाजू काय सरकार षडयंत्र करतंय, काय पद्धत चालली, काय भूमिका आहे, आणखीन काही मराठ्यात फूट पाडतंय का, कोणाला आंदोलनाला पुन्हा बसवतंय का. कारण त्यांची बाजू वाढायला पाहिजेत ना काही. त्यांना निव्वळ बनवा बनवी चालू आहे. इतकं सावध राहा. तुम्ही तुमच्याच पक्षाचं काम करा. मी म्हणत नाही तुम्हाला याचं काम करू नका त्याचं करू नका, पण जात आल्यावर मात्र पक्षाला किंमत देऊ नका. सगळ्यात अगोदर जात, 2 नंबरला पक्ष. मग तुम्ही कुठल्या पक्षात असाल, तुम्ही जर मराठी या भूमिकेत आले की जात सुधारली. आणि जात सुधारली तुम्हाला मरणच नाही राज्यात ह्या जातीला पुन्हा. कवा राज्य करते तुम्हीच, पण त्याच्यासाठी जात सुधारावं लागेल. जातीच्या पोरं शिक्षणात पुढे गेले, नोकऱ्यात पुढे गेले, ते प्रबळ होते. आणि प्रबळ झालेले तुम्हाला ते कधीच तुमचा अपमान होऊ देणार नाही. हमेशा कपाळाला गुलालच तुमच्या. पण त्यांना जर काहीच नाही, तुम्ही नोकऱ्या दिल्या, शिक्षण दिले, ते बी द्यायला तर तुम्ही द्यायला, मग समाजाने किती दिवस सहन करायचं. म्हणून ह्या राज्यातल्या माझ्या मराठा समाजासाठी तुम्ही सगळ्या ताकदीने उतरा ही विनंती तुम्हाला करायला आलोय मी. आणि तुम्ही खूप बैठक मोठी घेतली नसून अति भाषा वाचत आहे ना, पण आपल्या गावातल्या काही पोरा हुशार पोराने त्याचे फोटो काढले आणि विश्लेषण करणारा ते घेऊन गेले. आणि त्यांनी सांगितलं तुमच्या गावात ह्या नावाच्या कुणबी नोंदी निघाल्या 2 वर्षापूर्वी. त्या 2 वर्षापूर्वी यांनी सापडलेल्या नोंदी, ते प्रमाणपत्र दिलं. सगळं गाव त्याच्यात 3000 लोक बसते. 3400 लोक आहेत मला वाटतं त्या गावात. दहीहंडे नावाचे प्रमाणपत्र निघाले. त्यांचे प्रमाणपत्र रद्द करायला सांगते 52 गोळ्यान येऊ शिरसाट.
त्यांचे प्रमाणपत्र. बर, जात पडताळणी समितीने काय सांगितलं, यांना व्हॅलिडिटी देऊन टाका. तसा आम्ही आदेश करत आहोत. ते मी व्हायरल केलंय. नसल तुमच्यापर्यंत मिळालं तर पुन्हा व्हायरल करतो. कधी रद्द होतं? मराठीत टाळ्यावर राहा बरं का तुम्ही. तुमच्या बुद्ध्या ठेप्याला ठेवा. तुम्ही टाळ्यावर राहा. पुढची पिढी बरबाद होईल आपली. आपण जगतो कशी आता. पुढच्या पिढीचा लेकरा बाळाचा लेकी बाळाचं असं मरण आणतील. आपण एवढे ताठर असून जर हे आले तर मग कसं व्हायचं? काय आवाज तर काय मला वाटलं आणखीन काय, मला वाटलं बावन पुढेच आला. नाही ते त्याला आता त्याने चूक केली, त्याला भोगावं लागला. आपण फक्त तुम्हाला सांगितलं की आपण फक्त आता गावोगाव पिंजायला सुरुवात करा. कुणीच हायगाई करू नका. आंतरवाली जाम झाली, सरकार गेलं. पुऱ्या मागण्या घेऊन तर हटायचं नाही. बार बार आंदोलन करायचं. किती दिवस, 3 वर्ष झालं ते गाव आपल्यासाठी झुंजत आहे. ज्या गावाला रक्त सांडलं त्या गावच्या नोंदी रद्द करायला लाज वाटली पाहिजे यांना. ज्या कधी रद्दच होऊ शकत नाही. उद्या तुमच्यावर वेळ येणार मग ही सगळ्यावर वेळ येणार. ते प्रत्येकाच्या नोंदी असं दादागिरीनं मंत्री सांगून रद्द करणार. मग काय करणार आपण? तुमचं खरं असूनही चालू देणार नाही. खरं असूनही चालू देणार नाही. म्हणून आता आपल्याला हे शहाणपण म्हणायचं. बावनकुळेने आपल्याला शहाणपण शिकले. आम्ही मंत्री पुढे चालून तुमच्या खऱ्या असल्या तरी रद्द करणारे हुशार केले त्याने आपल्याला. म्हणून आपण आता सावध व्हा. एकही नोंद आपल्या गरीब मराठ्यांचे रद्द होता कामा नये. एक पण. आजपासून तुमच्या खांद्यावर जबाबदारी आहे. पुरा धाराशिव जिल्हा पुरा पिंजून काढायचा. एक माणूस नाही म्हणला पाहिजे की मला सांगितलं नाही. तुमच्या मोबाईल मध्ये जेवढे फोन आहेत प्रत्येक फोन लावून सांगा निघ म्हणून. आपण आपल्या गाड्या घ्यायच्या, मराठ्यात लय गाड्या आहेत, काय टेन्शन घ्यायची गरज नाही. प्रत्येकापर्यंत हे निरोप द्या. आणि रोज मोबाईलवर पोस्ट टाकीत जा आंदोलनाच्या. आपल्या रोज मोबाईलला काहीतरी काम पाहिजे ना. मी आता तर तुमच्या खेडगावात सांगितलं, मोबाईल 3 वाजता ऑनलाईन तिथं बसलेला प्रत्येकाची. आणि पोस्ट तर एकदम टाकली. आणि मग ऑनलाईन 3 वाजता पाठव. तू बघतो काय मोबाईल मध्ये? 3 वाजता मोबाईल बघतो काय? जातीच्या कामाला तुमचं योगदान द्या. कमीत कमी राहिलेले एवढे 15 दिवस जातीसाठी ताकद द्या. तुमच्यामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण होईल, सोनं होईल त्यांचं. वेळ द्या तुम्ही. हातचं जेवढं काम आहे ते करा. तुम्हाला शेतात काम आहे, तुमच्या व्यवसायावर काम आहे, तुम्हाला बसल्या बसल्या फोन लावा. सोडू नका एक पण फोन. येईल नाही तर नाही येईल, आपलं सांगायचं काम करा. अख्खा मराठा जागा होतो. सोशल मीडियात ताकद आहे. अख्खं जग जागा होतं सोशल मीडियावर. तुम्ही काय शिवाय द्यायले कोणाला? का गोळ्या घालीत म्हणाले याला? आपल्या आरक्षणाबद्दल मराठा जागृत करायला होतो आपण. आणि आपल्या जातीचे पोस्ट टाकायला लाज काय वाटत ती? तू मराठा कसला तुला लाज वाटते का? तुला मत